हॅलो बच्चो, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आपण एक्सरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 6 काय दिला आहे बघा. फाइंड द मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. हा कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे, तर त्याचा आपल्याला काय फाइंड करायचं आहे. ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट फाइंड करायचा आहे. मग आता मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट कसा फाइंड करायचा, तर बघा सोल्युशन लेट z इज इक्वल टू 1 + 2i डिवाइडेड बाय 1 - 3i इज इक्वल टू 1 + 2i डिवाइडेड बाय 1 - 3i इंटू दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरला. आता हा डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये, मग ह्या डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. मग डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट कसा घ्यायचा बघा. 1 + 3i डिवाइडेड बाय 1 + 3i. डिनॉमिनेटरला इथं मायनस असेल तर इथं प्लस घ्यायचं कॉन्जुगेटमध्ये, आणि इथं प्लस दिलं तर इथं मायनस घ्यायचं कॉन्जुगेटमध्ये. आता पहा, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करून टाकू आपण. आता मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा. 1 × 1 1, 1 × 3i 3i, 2i × 1 2i, 2i × 3i 6i² डिवाइडेड बाय. आता डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन सेम न्यूमरेटर सारखं करू शकता, बट तसं न करता आपण काय करूया, डिनॉमिनेटरला एक फॉर्म्युला यूज करूया. a - b × a + b इज इक्वल टू a² - b². त्या फॉर्म्युल्यानुसार 1² - 3i² असं लिहूया आपण. इज इक्वल टू 1 ॲज इट इज प्लस 3i + 2i 5i, i² ची व्हॅल्यू -1 -1 × 6 -6 डिवाइडेड बाय 1² 1 -3² 9 आणि i² ची व्हॅल्यू मायनस × मायनस प्लस इज इक्वल टू 1 मधनं 6 सबट्रॅक्ट केल्यानंतर -5 राहतील प्लस 5i ॲज इट इज डिवाइडेड बाय 1 + 9 10. न्यूमरेटरमधनं जर 5 कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहील -1 + i डिवाइडेड बाय 10. 5 × 1 5, 5 × 2 10 इज इक्वल टू -1 + i डिवाइडेड बाय 2. हा 2 आपण न्यूमरेटरला सेपरेट देऊ. 2 जर न्यूमरेटरला सेपरेट दिला तर -1/2 + 1/2i. आता याला आपण कम्पेअर करूया. हा काय कॉम्प्लेक्स नंबरच आहे. ह्याला कम्पेअर करू आपण a + ib सोबत किंवा bi सोबत. तर आपल्याला a ची व्हॅल्यू माहीत झाली. a इज इक्वल टू -½ अँड b इज इक्वल टू ½. आता a आणि b माहीत झाल्यानंतर मॉड्युलस फाइंड करू शकतो आणि आर्ग्युमेंट फाइंड करू शकतो. तर मॉड्युलस ऑफ z इज इक्वल टू काय फॉर्म्युला, √a² + b² इज इक्वल टू √a. व्हॉट इज a? -½ स्क्वेअर प्लस ½ स्क्वेअर. आता जर स्क्वेअर केला आपण तर काय भेटेल, निगेटिव्हचा स्क्वेअर 1/4 पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर एकच मिनिट, हाफचा स्क्वेअर 1/4 इज इक्वल टू √. 1/4 + 1/4 2/8 बेग बे बेद चौक 8 इज इक्वल टू √1/4. सॉरी, मिस्टेक 1 मिनिट. तर बघा, इज इक्वल टू √1/4 + 1/4 2/4. डिनॉमिनेटर सेम एकदा झाल्याचं, न्यूमरेटरचे ॲडिशन. √, बेग बे बेदोनी 4 म्हणजे 2. 1चा स्क्वेअर रूट 1, 2चा स्क्वेअर रूट √2. तर हा भेटला मॉड्युलस ऑफ z म्हणजे r. ह्यालाच आपण r म्हणतो, दुसरा काय सिम्बॉल r. तर r ची व्हॅल्यू भेटली. आता आपल्याला आर्ग्युमेंट फाइंड करायचं आहे. मग आर्ग्युमेंट कसा फाइंड करायचा, तर बघा, आर्ग्युमेंट ऑफ z इज इक्वल टू r × cos θ + i sin θ. ओ सॉरी, पोलार फॉर्म झाला हा. आर्ग्युमेंट फाइंड करायचं आहे आपल्याला. आर्ग्युमेंट काय, θ इज इक्वल टू. आता θ फाइंड करण्यासाठी सुरुवातीला पॉईंट कोणत्या क्वार्टरमध्ये येते तो चेक करावा लागेल. -½ + ½ वाटलं साधी आपण पॉईंट लिहून टाकू. बघा, हिअर -½ लाईज इन. आता बघा, निगेटिव्ह हाफ म्हणजे हे निगेटिव्ह लेफ्ट साईडला आणि पॉझिटिव्ह म्हणजे वरच्या साईडला, म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये येतोय. लाईज इन सेकंड क्वाड्रंट. जर सेकंड क्वाड्रंटमध्ये येत असेल तर सेकंड क्वाड्रंटसाठी आपण फॉर्म्युला काय यूज करतो, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर त्याच्यासाठी θ इज इक्वल टू tan इनवर्स b/a + π. हा फॉर्म्युला यूज करतो आपण. हा फॉर्म्युला सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटसाठी यूज करतो. θ इज इक्वल टू tan इनवर्स b. व्हॉट इज b? हाफ. What is a? -½
प्लस पाय इज इक्वल टू टॅन इनवर्स हाफ हाफ कॅन्सल -1 प्लस पाय. तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह साईन आपण टॅनच्या बाहेर काढू शकतो. मायनस टॅन इनवर्स 1 प्लस पाय. टॅन किती डिग्रीची व्हॅल्यू 1 असते, हा पाय प्लसचा आधी लिहितो, हा मायनस ॲज इट इज. टॅन 1 किती डिग्रीची व्हॅल्यू असते, तर पाय/4. पाय/4 म्हणजे 45 डिग्रीची. 4 इंटू पाय 4 पाय मायनस पाय डिवायडेड बाय 4. 4 पायमधनं 1 पाय सबट्रॅक्ट केल्यावर 3 पाय/4. हा भेटला आर्ग्युमेंट. झालं. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाव नेक्स्ट. तर बघा क्वेश्चन नंबर 7 काय दिला आहे. कन्वर्ट द कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू i-1 डिवायडेड बाय cos π/3 प्लस i sin π/3 इन द पोलार फॉर्म. तर बघा सिम्पल आहे. ह्याला सॉल्व कसं करायचं, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर ॲज इट इज घेऊ आपण. z इज इक्वल टू i-1 डिवायडेड बाय cos π/3 प्लस i sin π/3 इज इक्वल टू i-1 डिवायडेड बाय. आता cos π/3 म्हणजे किती डिग्री, 60 डिग्री. तर cos 60 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, cos 60 डिग्री sin 60 डिग्री, हां हे हाफ असेल, प्लस i sin 60 डिग्री √3/2 असेल. आता ह्याला आपण काय करूया, सिम्प्लिफाय करूया. i-1 डिवायडेड बाय, दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे, एकदाच लिहू, न्यूमरेटरचे ॲडिशन, √3 डिवायडेड बाय 2. ह्याचा जर रेसिप्रोकल घेतला तर 2 इंटू i-1 डिवायडेड बाय 1 प्लस i√3 इंटू. आता बघा ह्याच्या डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड करूया. 1 मायनस √3i डिवायडेड बाय 1 मायनस √3i. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू. न्यूमरेटरचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय भेटेल बघा, i इंटू 1 i इंटू -√3i -√3i स्क्वेअर, -1 इंटू 1 -1 -1 इंटू मायनस प्लस √3i ब्रॅकेट क्लोज डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन. आता डिनॉमिनेटरला पहा, a प्लस बी a मायनस बी, म्हणजे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे a² मायनस b². त्या फॉर्म्युल्यानुसार 1² मायनस i√3 स्क्वेअर इज इक्वल टू 2i आणि हा √3i. या दोन्हीमधनं जर i कॉमन सुरुवातीला ॲज इट इज राहू द्या. चला i² ची व्हॅल्यू -1 मायनस इंटू मायनस प्लस √3 -1 प्लस √3i डिवायडेड बाय 1² 1 i² ची व्हॅल्यू -1 मायनस इंटू मायनस प्लस √3² 3 इज इक्वल टू. आता आपण ह्याला लिहूया, हे एका ब्रॅकेटमध्ये घेऊ, √3 -1 एका ब्रॅकेटमध्ये आणि हे एका ब्रॅकेटमध्ये घेऊ. पहा 1 प्लस √3i. काय केलं, ह्या दोन्हीमधला i कॉमन काढला मी. आता हा 2 ॲज इट इज राहील, इथे ब्रॅकेट देऊ आपण एक, आणि हा 2 ॲज इट इज डिवायडेड बाय 3 + 1 4 बे दोन्ही 4 इज इक्वल टू. हा 2 न्यूमरेटरला सेपरेट देऊ आपण, √3 -1 डिवायडेड बाय 2 प्लस 1 प्लस √3 डिवायडेड बाय 2i. ह्याला जर आपण कम्पेअर केलं कशासोबत, इज इक्वल टू a प्लस ib सोबत, तर a ची व्हॅल्यू काय भेटेल आपल्याला, √3 -1 डिवायडेड बाय 2 अँड b इज इक्वल टू 1 प्लस √3 डिवायडेड बाय 2. आता ए आणि बी माहीत झाला. आता आपल्याला काय करायचं, पोलार फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग पोलार फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी आधी आपल्याला आर माहीत पाहिजे, म्हणजे मॉड्युलस. आर इज इक्वल टू √a² प्लस b². ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण सॉल्व करूया. बघा ए मीन्स √3 -1 डिवायडेड बाय 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 प्लस √3 डिवायडेड बाय 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू √. आता ह्याचं जर एक्सपान्शन केलं तर a मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर यूज करावं लागेल, म्हणजेच √3चा स्क्वेअर -2 टाइम्स √3 प्लस 1चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर 4 प्लस, तसंच इथं 1 प्लस √3चा स्क्वेअर करावं लागेल, म्हणजेच 1² प्लस 2 टाइम्स √3 प्लस √3चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू √3चा स्क्वेअर 3, हा -2√3 प्लस 1चा स्क्वेअर 1 प्लस 1चा स्क्वेअर 1 प्लस 2√3चा स्क्वेअर 3 डिवायडेड बाय न्यूमरेटरची ॲडिशन केली, डिनॉमिनेटर सेम आहे, एकदाच लिहा 4 इज इक्वल टू. आता इथं काही कॅन्सल होते का बघा, हे मायनस आणि हे प्लस कॅन्सल झालं. बाकी मग 3 + 3 6 7 8
√8/4 इज इक्वल टू अंडर रूट 4 1 4 4 2 8 म्हणजे √2. आरची व्हॅल्यू काय भेटली? √2. आता आपल्याला पोलार फॉर्म लिहायचा आहे. थिटा पण फाइंड करावं लागेल. मग बघा डायरेक्ट पोलार फॉर्म लिहू आपण इथं. पोलार फॉर्म ऑफ Z इज इक्वल टू R इंटू कॉस थिटा प्लस I साइन थिटा. आता इथं थिटा जर फाइंड करायचं म्हटलं तर आपल्याला ए आणि बी कुठे आहेत? ए आणि बी, वेर इज ए अँड बी? ए आणि बी दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा आपण जर हा कॉमन काढला तर एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह होईल. डायरेक्ट सांगून देऊ आपण. Z इज इक्वल टू बघा आरच्या जागेवर आरची व्हॅल्यू √2 कॉस थिटा प्लस I साइन थिटा वेअर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स B/A. बी काय आहे? 1 प्लस √3/2 डिवाइडेड बाय ए काय आहे? √3 - 1 डिवाइडेड बाय 2. तर 2 2 कॅन्सल. टॅन इनवर्स 1 प्लस √3 डिवाइडेड बाय √3 - 1. तर टॅन म्हणजे थिटाची व्हॅल्यू ही असताना हा पोलार फॉर्म आहे. म्हणजे इथं थिटा आपल्याला डायरेक्ट पुट करता येणार नाही कारण नेमकी ही टॅन किती डिग्रीची व्हॅल्यू ही असते आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळे आपण ॲज इट इज असंच ठेवलं. तर हा झाला पोलार फॉर्म. असं लिहायचं शेवटी. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा क्वेश्चन नंबर 8मध्ये टोटल 4 क्वेश्चन आहेत आणि 4ही क्वेश्चन अतिशय सोपे आहेत. बघा फॉर Z इज इक्वल टू प्लस 3i व्हेरीफाय द फॉलोइंग. Z म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे झडची व्हॅल्यू दिली आणि हे 4 क्वेश्चन आपल्याला व्हेरीफाय करायचे. कसे व्हेरीफाय करणार बघा? सोल्युशन लेफ्ट हँड साईड घेऊ आपण ह्याची. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू लेफ्ट हँड साईड काय आहे? तर झडचा कॉन्जुगेट घ्यायचा. झडचा काय घ्यायचा आहे? सुरुवातीला नाही आपण असं करूया ना. लेफ्ट हँड साईड नाव लिहिण्यापेक्षा डायरेक्ट लेफ्ट हँड साईड घेऊया. लेफ्ट हँड साईड काय आहे? झड त्याचा कॉन्जुगेट. ओके इज इक्वल टू आता झेड दिलेला आहे त्यांनी. झेड काय दिलेला आहे बघा? झेड इज इक्वल टू 2 + 3i. मग ह्या झेडचा कॉन्जुगेट काय असतो? मी सांगितलेलं आहे तुम्हाला. इथं इमेजनरी पार्ट पॉझिटिव्ह दिला तर निगेटिव्ह करायचा आणि निगेटिव्ह दिला तर पॉझिटिव्ह करायचा. झाला कॉन्जुगेट. मग सांगायचं कॉन्जुगेट 2 - 3i हा झाला कॉन्जुगेट. पुन्हा परत कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट आहे. मग ह्या कॉन्जुगेटचा पुन्हा काय आहे? कॉन्जुगेट आहे इज इक्वल टू. मग परत ह्याचा कॉन्जुगेट काय आहे? 2 + 3i. मग 2 + 3i म्हणजेच काय आहे? तर झेड आहे. झेड झालं प्रूफ. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. हेन्स व्हेरीफाईड. नाऊ सोल्युशन. झड इंटू कॉन्जुगेट ऑफ झड. व्हॉट इज झड? 2 + 3i आणि ह्याचाच कॉन्जुगेट 2 - 3i. मग आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. a + b इंटू a - b इज इक्वल टू a² - b². त्या फॉर्म्युलेनुसार 2² + 3i इथं प्लस नाही मायनस ब्रॅकेट स्क्वेअर. 2² 4 3² 9 i² ची व्हॅल्यू -1 मायनस इंटू मायनस प्लस इज इक्वल टू 4 + 9 13. आता आपण ह्याला इक्वेशन 1 म्हणू. आता याची राईट हँड साईड मॉड्युलस ऑफ झेड. आधी मॉड्युलस फाइंड करू आपण. त्याचा मॉड्युलस फाइंड कसा करतो आपण? a² + b² या फॉर्म्युलेने. ए म्हणजे काय आणि बी म्हणजे काय असतो? ए म्हणजे 2² आणि बी म्हणजे 3² इज इक्वल टू अंडर रूट 2² 4 3² 9. हा मॉड्युलस ऑफ झेड आहे. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड. दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला तिथे स्क्वेअर रूट कॅन्सल. मॉड्युलस ऑफ झेड ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटेल? 4 + 9 4 + 9 13. फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 ह्याच्यावरून काय सांगणार आपण? लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. झेड कॉन्जुगेट ऑफ झेड इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ झेड आणि त्याचा स्क्वेअर. हेन्स व्हेरीफाईड. देन सोल्युशन. झेड प्लस कॉन्जुगेट ऑफ झेड इज इक्वल टू व्हॉट इज झेड? 2 + 3i प्लस कॉन्जुगेट ऑफ झेड 2 - 3i प्लस मायनस कॅन्सल. 2 + 2 4 आणि जो 4 आन्सर आला आहे तो रिअल नंबर आहे. मग काय म्हणणार आपण? विच इज रिअल. Then last solution. Z minus conjugate of Z. What is Z? 2 + 3i minus here bracket is must 2 - 3i हा conjugate झाला.
जर ब्रॅकेट ओपन केले आपण तर काय भेटेल बघा, 2 + 3i मायनस इंटू 2 -2 मायनस इंटू मायनस प्लस 3i. आता +2 -2 कॅन्सल, 3i + 3i 6i. झालं प्रूफ. लेफ्ट हँड साईड घेतली, राईट हँड साईड प्रूफ केली. हेन्स व्हेरीफाईड. इट इज अ व्हेरी सिम्पल. पहा, अतिशय सोपे क्वेश्चन होते. तर बघा, ह्या एक्सरसाइजमधला लास्ट 9 नंबरचा क्वेश्चन. 9 मधला फर्स्ट काय दिला आहे क्वेश्चन बघा, Z1 = 1 + i, Z2 = -3i, व्हेरीफाय द फॉलोइंग. आता हे व्हेरीफाय करायचं आहे. लेफ्ट हँड साईड = राईट हँड साईड. कसं व्हेरीफाय करणार बघा, लेफ्ट हँड साईड घेऊ आपण, Z1 + Z2. आता ह्यांची पहिल्यांदा ॲडिशन करायची. Z1 काय दिलेला आहे, 1 + i प्लस Z2 म्हणजे 2 - 3i = आता 1 + 2 3, i मधनं 3i गेला -2i. हा काय आहे, Z1 + Z2. दोन्ही साईड म्हणजे काय करायचं, आता याचा कॉन्जुगेट घ्यायचा आहे. मग बघा, Z1 + Z2 ह्याचा जर कॉन्जुगेट घेतला तर राईट हँड साईडचा कॉन्जुगेट घ्यावा लागेल. लेफ्ट हँड साईडचा घेतला आहे तर मग सांगायचं कॉन्जुगेट 3 + 2i. इमेजिनरी पार्ट निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचा, म्हणजे कॉन्जुगेट झाला. त्याला इक्वेशन 1 कॉल करायचं. आता ह्याची आपण राईट हँड साईड घेऊ. Z1 कॉन्जुगेट प्लस Z2 कॉन्जुगेट = आता Z1चा कॉन्जुगेट घ्यायचा. ह्या Z1चा कॉन्जुगेट काय असणार आहे, 1 - i प्लस ॲज इट इज Z2चा कॉन्जुगेट 2 + 3i. हे पहा, निगेटिव्ह होता तर पॉझिटिव्ह लिहिला म्हणजे कॉन्जुगेट. इथं पॉझिटिव्ह i होता, तिथं निगेटिव्ह घेतला म्हणजे कॉन्जुगेट. = 1 + 2 3. 3i मधनं 1i सबट्रॅक्ट केल्यावर 2i. त्याला इक्वेशन 2 म्हणा. मग काय सांगणार आपण, फ्रॉम 1 and 2. याच्यावरून काय सांगणार आपण, Z1 + Z2 कॉन्जुगेट = Z1 कॉन्जुगेट प्लस Z2 कॉन्जुगेट. म्हणजे जर ॲडिशनचं कॉन्जुगेट असेल तर ते सेपरेट कॉन्जुगेट घेता येतं. हे आपण याच्यामध्ये प्रूफ केलं. नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघूया आपण. जसा ॲडिशनचा कॉन्जुगेट होता तसाच आता आपल्याला सबट्रॅक्शनचा कॉन्जुगेट घ्यायचा आहे. मग बघा, नाही इथं टोटल कॉन्जुगेट आहे. बघा आता सोल्युशन, Z1 - Z2 आधी सबट्रॅक्शन करून घेऊ यांची आपण. Z1 काय आहे, व्हॉट इज Z1, 1 + i मायनस Z2 2 - 3i = 1 + i मायनस इंटू 2 -2 मायनस इंटू मायनस प्लस 3i = 1 मधनं 2 जर सबट्रॅक्ट केला तर -1 आणि i + 3i 4i. याला इक्वेशन 1 कॉल करू आपण. आता Z1 कॉन्जुगेट मायनस Z2 कॉन्जुगेट. Z1चा कॉन्जुगेट म्हणजे 1 + iचा कॉन्जुगेट 1 - i मायनस Z2चा कॉन्जुगेट म्हणजेच 2 + 3i. 2 - 3iचा कॉन्जुगेट 2 + 3i. 1 - i मायनस इंटू 2 -2 मायनस इंटू प्लस -3i = 1 मधनं 2 सबट्रॅक्ट केल्यावर -1 आणि -i आणि -3i -4i. समथिंग मिस्टेक ऑर रॉंग. एक मिनिट, इथं आपण जे फाईंड केलं आहे Z1 - Z2 त्याचा काय आहे, कॉन्जुगेट आहे. याचा कॉन्जुगेट जर घेतला आपण लेफ्ट हँड साईडचा तर राईट हँड साईडचा पण कॉन्जुगेट घ्यावा लागेल. मग याचा कॉन्जुगेट काय येईल, इथं मायनस येईल. ओके, बरोबर आहे. बघा आता फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 या दोन्हीवरून काय सांगणार आपण, लेफ्ट हँड साईड = राईट हँड साईड. Z1 - Z2 कॉन्जुगेट = Z1 कॉन्जुगेट - Z2 कॉन्जुगेट. हेन्स प्रूव्ड. इट इज अ व्हेरी सिम्पल. नाऊ नेक्स्ट. तर बघा लास्ट क्वेश्चन 9 मधले 3 आणि 4. आता बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिला आहे, Z1 कॉन्जुगेट डॉट Z2 कॉन्जुगेट म्हणजे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, परंतु हा एकत्रित दिलेला आहे. इथं मिस्टेक आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की यांना असं सेपरेट देता येतं. बघूया आपण. आता सुरुवातीला काय करूया आपण, Z1 × Z2 ह्यांचा प्रोडक्ट घेऊया. म्हणजे 1 + i × 2 - 3i ह्यांचा प्रोडक्ट काय येतो आहे बघा, 1 × 2 2 1 × -3i -3i i × 2 2i i × -3i -3i = 8. एक मिनिट, इथं i × -3i -3i स्क्वेअर 2 ॲज इट इज. 2i मधनं 3i सबट्रॅक्ट केला तर i राहील. i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस इंटू -3 + 3 = 2 + 3 5 + i. याला इक्वेशन नाही, आत्ताच नाही, आपण ह्याला कॉन्जुगेट घेऊन आधी कॉन्जुगेट घेऊ. थांबा, काय हा Z1 × Z2 दोन्ही साईडचा कॉन्जुगेट घेऊ आपण. कॉन्जुगेट ऑफ Z1
इंटू Z2 इज इक्वल टू 5 प्लस आयचा कॉन्जुगेट 5 मायनस आय. आता याला इक्वेशन 1 म्हणू आपण. आता Z1 कॉन्जुगेट इंटू Z2 कॉन्जुगेट इज इक्वल टू Z1चा कॉन्जुगेट 1 प्लस आयचा कॉन्जुगेट 1 मायनस आय इंटू Z2चा कॉन्जुगेट म्हणजे 2 प्लस 3i मायनस आहे तर प्लस इज इक्वल टू. आता मल्टिप्लिकेशन करून बघूया आपण. 1 इंटू 2 2 1 इंटू 3i 3i मायनस आय इंटू 2 मायनस 2i मायनस आय इंटू 3i मायनस 3i स्क्वेअर इज इक्वल टू 2 ॲज इट इज 3i मधनं 2i सबट्रॅक्ट करा आय राहिला. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 इंटू -3 प्लस 3 इज इक्वल टू 2 प्लस 3 5 प्लस आय कॉन्जुगेट बरोबर आहे. कॉन्जुगेट बरोबर आहे. 1 इंटू 2 2 1 इंटू 3i 3i मायनस आय इंटू 2 मायनस 2i मायनस आय इंटू 3i मायनस 3i स्क्वेअर बरोबर आहे. काय भेटलं आहे Z1 Z2चा कॉन्जुगेट 5 प्लस आय 5 प्लस आय समथिंग मिस्टेक हेअर मिस्टेक. बघा 2i मधनं 3i गेल्यानंतर मायनस आय राहतो. स्मॉल नंबरमधनं बिग नंबर सबट्रॅक्ट केला आपण. लहान संख्येतून मोठ्या संख्या सबट्रॅक्ट केल्यानंतर मोठ्या संख्येचं साईन येतं बरोबर. 3 + 2 5 3 + 2 5 आणि हा मायनस आहे. आणि आता ह्याचं कॉन्जुगेट घेतलं तर प्लस येईल म्हणजे इक्वेशन 1 आणि इथं इक्वेशन 2. बघा आता यांची राईट हँड साईड इक्वल आली म्हणजे यांची लेफ्ट हँड साईड इक्वल असायलाच पाहिजे. काय सांगणार आपण फ्रॉम 1 and 2 या दोन्हीवरून काय सांगणार Z1 कॉन्जुगेट Z1 इंटू Z2 कॉन्जुगेट इज इक्वल टू Z1 कॉन्जुगेट इंटू Z2 कॉन्जुगेट हेन्स प्रूव्ड. आता बघा डिव्हिजन आहे. 2 कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन आहे त्याचा कॉन्जुगेट आहे आणि पुन्हा सेपरेट कॉन्जुगेट आणि मग डिव्हिजन आहे. तर त्यांचं म्हणणं हे दोन्ही पण इक्वल येते. बघूया आपण इक्वल येते का. तर आधी Z1 अपॉन Z2 यांचं डिव्हिजन घेऊ आपण. 1 प्लस आय डिवायडेड बाय 2 मायनस 3i. त्यांचं डिव्हिजन कसं करणार डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. 2 प्लस 3i डिवायडेड बाय 2 प्लस 3i. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 1 इंटू 2 2 1 इंटू 3i 3i आय इंटू 2 2i आय इंटू 3i 3i स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. डिनॉमिनेटरला एक फॉर्म्युला यूज करायचा a मायनस बी इंटू a प्लस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच 2 स्क्वेअर मायनस 3i स्क्वेअर इज इक्वल टू 2 ॲज इट इज 3i प्लस 2i 5i आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस इंटू 3 मायनस 3 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर 4 3 स्क्वेअर 9 आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस इंटू मायनस प्लस इज इक्वल टू 2 मधनं 3 जर सबट्रॅक्ट केले तर -1 प्लस 5i डिवायडेड बाय 4 प्लस 9 13 इज इक्वल टू 13 न्यूमरेटरला सेपरेट द्या -1 अपॉन 13 प्लस 5 अपॉन 13i. आता ह्यांचं काय करायचं आहे तर कॉन्जुगेट घ्यायचं आहे. Z1 अपॉन Z2 यांचा लेफ्ट हँड साईडचा राईट हँड साईडचा कॉन्जुगेट घ्यायचा आहे. Z1 अपॉन Z2 कॉन्जुगेट याचा कॉन्जुगेट काय येईल -1 अपॉन 13 ॲज इट इज इमॅजिनरी पार्ट निगेटिव्ह करायचा पॉझिटिव्ह आहे तर 5 अपॉन 13i. हे पहा ह्याला इक्वेशन 1 म्हणू आपण. आता Z1 कॉन्जुगेट अपॉन Z2 कॉन्जुगेट इज इक्वल टू Z1चा कॉन्जुगेट 1 प्लस आयचा कॉन्जुगेट 1 मायनस आय डिवायडेड बाय आणि 2 मायनस 3iचा कॉन्जुगेट 2 प्लस 3i इंटू. आता हे डिव्हिजन करून घेऊ आपण. हे डिव्हिजन कसं करणार ह्याच्या डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड करायचं. 2 मायनस 3i डिवायडेड बाय 2 मायनस 3i न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू. तर बघा 1 इंटू 2 2 1 इंटू -3i मायनस आय इंटू 2 मायनस 2i मायनस आय इंटू मायनस 3i प्लस 3i स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला फॉर्म्युला तयार झाला कोणता a प्लस बी इंटू a मायनस बी म्हणजेच 2 स्क्वेअर मायनस 3i स्क्वेअर इज इक्वल टू 2 ॲज इट इज -3i आणि -2i मायनस 5i 3 ॲज इट इज आय स्क्वेअरची व्हॅल्यू -3 झाला 2 स्क्वेअर 4 3 स्क्वेअर 9 आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस प्लस इज इक्वल टू 2 मधनं जर 3 सबट्रॅक्ट केला तर -1 राहतो आणि हा -5i डिवायडेड बाय 4 प्लस 9 13 न्यूमरेटरला सेपरेट द्यायचा -1 अपॉन 13 मायनस 5 अपॉन 13i याला इक्वेशन 2 म्हणायचं. मग बघा 1 and 2 सारखेत का नाहीत त्यांच्या राईट हँड साईड सारख्यात म्हणजे लेफ्ट हँड साईड सारख्यात. इथं काय सांगणार फ्रॉम 1 and 2 ह्या दोन्हीवरून काय सांगता येईल आपल्याला Z1 अपॉन Z2 डिव्हिजनचा कॉन्जुगेट इज इक्वल टू Z1 कॉन्जुगेट अपॉन Z2 कॉन्जुगेट हेन्स प्रूव्ह. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर इथं आपली एक्सरसाइज 1.3 कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्या चॅप्टरची एक्सरसाइज 1.4 स्टार्ट करूया. आज इथंच थांबूया. थँक्यू.